हमारी बहन मंत्री महोदय यहाँ पर है एनिमल हस्बेंड्री की। मैं वैसे तो बहुत विस्तारित बात करना चाहता था, लेकिन पहले तो आपका धन्यवाद कि ऐसे वातावरण में आपने हमारी बात सुनी और जो वेटरनरी डॉक्टर का एग्जामिनेशन का फीस था वो आपने 200 रुपए से 100 रुपए किया। अध्यक्ष महोदय, आज एक मुद्दा है कि देवनार के अंदर वेटरनरी डॉक्टर स्टेट गवर्नमेंट प्रोवाइड करती है। 13 तारीख को आपने जो ट्रांसफर्स किया है, प्रमोशन किया है, उसकी वजह से 13 तारीख से वहां पर वेटरनरी डॉक्टर्स नहीं रहेंगे, पूरा स्लॉटर हाउस बंद हो जाएगा। मुंबई महानगर पालिका ने आपको एक पत्र लिखा है, उस पर ध्यान दीजिए। मॉडर्नाइजेशन कराइए आइबेटोर का, ना देवनार मॉडर्नाइज है, ना ही एमएमआर रीजन पे एक भी स्लॉटर हाउस है। मैं आपसे निवेदन करूंगा कि आपके दालना में एक बैठक रखिए। बहुत सारे विषय इस इंडस्ट्री के हैं, ये इंडस्ट्री सबसे बड़ा एम्प्लॉय प्रोवाइड कर रहा है। आप प्लीज एक मीटिंग रखिए, ये कहूंगा। आपने बोलने दिया इसलिए धन्यवाद। सन्माननीय आमदार रईस शेख यांनी पण विषय मांडला। दोन्ही विषयामध्ये साम्य असल्यामुळे देवनार पशुवधक गृहाचा त्यांनी विषय मांडलेला आहे, स्लॉटर हाऊसचा। त्याच्यामध्ये त्याला FSSAIचा दर्जा आहे आणि ही फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे। तिथे जनावरांची स्मशानभूमी होणार आहे आणि ती होऊ नये मी त्यांना सांगितलं। त्याची पूर्ण माहिती मी डिपार्टमेंटकडनं घेईन, महानगरपालिकेकडनं घेईन आणि मगच त्याच्यावर मला निर्णय घेता येईल। 15 पद जिथे रिक्त आहेत हे आपल्याला मांडलेलं आहे, आमदार रईस शेख यांनी देखील मांडलं। पण याच्यामध्ये एक ही जी पदं आहेत, ही पदं 2024 मध्ये पुनर्रचना झाली। आपल्या ऑक्टोबर 2024 मध्ये पशुसंवर्धन खात्याची पुनर्रचना झाली आणि या पुनर्रचनेमध्ये ही पदं मुंबई महानगरपालिकेमार्फतच भरायचा निर्णय घेण्यात आल्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही। पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्यांची बैठक घेऊन ही पदे भरण्याची तात्काळ आम्ही कारवाई करू। आणि मी तुम्हाला ऑलरेडी एक्सटेन्शन दिलं होतं, कारण ही जनावरं तपासल्याशिवाय यांना स्लॉटरिंगला जाता येत नाही आणि त्यामुळे ह्या लोकांना मी वेळ देईन आणि त्यांना आणखी एक्सटेन्शन देण्याचा प्रयत्न करेन। तोपर्यंत ती पदं भरण्यामुळे आपल्याला अडचण येणार नाही।